दिवाळी ही तर दरवर्षीच येते आणि दरवर्षी सोबत घेऊन येते आनंद, उत्साह आणि भरपूर सारं प्रदूषणाला तुला आमचे सण दिसतेत का रे? हा ना रे ह्याला. अरे मी तर म्हणत होतो प्रदूषण तर होतच राहणार, पण फटाके फोडलेच पाहिजेत. मी पण फटाके फोडतो, पण मी मिस करतो ती लहानपणीची दिवाळी. जेव्हा 6 मेचा शेवटचा पेपर संपल्यावर आम्ही सगळे मित्र एकमेकांना बसून सांगायचो की दिवाळीला कोण कोण काय काय करणार आहे. मी तर मुंबईलाच आहे ना भाई. माझा मामा मला दिवाळीसाठी नवीन कपडे घेणार आहे. माझ्या आत्याची मुले येणार आहेत फटाके घेऊन. मी पुण्याला जाणार आहे आणि दिवाळीचा अभ्यास. दिवाळी म्हणजे कुटुंबानं एकत्र येऊन प्रेमानं साजरा करण्याचा सण, पण आमच्या घरात नाही. पप्पा आपण हे आकाश कंदील घेऊया. हिची चॉईस पण हिच्यासारखीच भंगार आहे. घाण. तू घाण आहेस. तुला तर कचरा पेटीतून आणलंय. दिवाळीचा सगळ्यात महत्वाचा आणि माझा आवडीचा भाग म्हणजे किल्ला बनवणं, ज्यासाठी मी आणि माझा मित्र विटा, दगड, माती, पोतं सगळं गोळा करून किल्ला बनवायचो. मला तर वाटतं ज्यावेळेस पासून किल्ला बनवणं थांबवलंय त्यावेळेस पासूनच माझ्या आयुष्याचा डाऊनफॉल चालू झालाय. खरं आयुष्य तर तेव्हाच होतं जेव्हा मम्मी सोबत दिवाळीचे कपडे खरेदी करायला जायचो आणि मम्मी म्हणायची, टी शर्ट वाढत्या अंगाचा घ्यायचा म्हणजे आणखीन 2-3 वर्ष वापरता यावा. अगं पण मम्मी त्यापेक्षा मोठा घेतला तर पांघरून म्हणून वापरावं लागेल. असू दे, मी तुला त्या पांघरुणाचा आणखी एक शर्ट शिवून देते. दिवाळीचा फराळ ही जरी तुमच्यासाठी फक्त फराळ असला तरी आमच्यासाठी ती पुढच्या 2 महिन्याचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा टाइमपास आणि रात्रीचं जेवण असतंय. वर्षभर कोणी डॉन असू द्यात, पण दिवाळीतला डॉन फक्त एकच. अख्खा मार्केट आता आपलाय. चौकात फक्त मीच टिकणार साहेब. आताच्या ह्या झेंझी लेकरांना सगळ्या गोष्टी लगेचच मिळतात, पण त्यांना काय माहिती फटाके घेण्यासाठी आम्हाला आमच्या पप्पाकडे 1 महिना विनवण्या कराव्या लागायच्या. पप्पा फटाके कधी आणायचे? पप्पा फटाके. पप्पा फटाके आणू ना. बघू. दिवाळीत आणखी एक गोष्ट चांगली घडते. वर्षभर भांडणं करणारी बहीण जेव्हा अंगाला तेल लावून मालिश करून देते. दिवाळीत मम्मी 8 तासानं शेणाच्या गवळणी बनवायची आणि पुढच्या दिवशी त्याच गवळणीच्या पोटात तोटा टाकून आम्ही गवळणी उडवून लावायचो. आणि हातात उदबत्ती घेऊन फटाके फोडायला जाताना तर तलवार घेऊन लढायला जायल्याचा फील यायचा. आम्ही टिकल्या बंदुकीने नाही, भिंतीवर घासून फोडायचो आणि दगडानं ठेचून. आणि हातात फटाके फोडून मित्रांसमोर शायनिंग मारायचो. तर आजच्यासाठी इतकंच मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला माहिती व्हिडिओ छोटा झालाय, पण पुढचे व्हिडिओज ह्यापेक्षा नक्कीच मोठे असतील. व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा. तुमच्या मित्रांसोबत, फॅमिली सोबत, कुणासोबत करायचंय त्यांच्यासोबत करा, पण शेअर करा. कारण की आपल्या महाराष्ट्रातल्या ऑडियन्ससाठी असेच व्हिडिओ मी आणखीन घेऊन येणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी मी इम्प्रूव्ह